नमस्कार. वाचस्पती अशोक कुमार चट्टोपाध्याय लिखित योगीराज श्री श्यामाचरण लाहिरी यांचे चरित्र आपण वाचत आहोत. 9वं प्रकरण चाललेलं आहे. पुढचा भाग. 1873 साली 6 ऑगस्टला त्यांनी लिहून ठेवले, ब्रह्म हेच अस्सल आहे, अर्थात आदिरूप आहे, यथार्थ आहे, तेच आत्मसूर्य रूप आहे. आणि मग ते पण उरले नाही, महाशून्यात मिळून गेले आणि केवळ स्थिर ब्रह्म तेवढेच शिल्लक राहिले. आता फक्त एकासनात बसून राहण्याची इच्छा होते आहे आणि आता धाडसाने जे करेन तेच होणार आहे हे पण लक्षात आले. स्त्री माता पुरुष रूप झाले, कन्या माता रूप आणि पुत्र पिता रूप झाले. अशा प्रकारे सर्वजण माता पिता यांच्याबरोबर एकाकार होऊन महाशून्यात मिळून गेले. आत्तापर्यंत स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व पाहत होतो ते पण स्तब्ध स्थिर झाले, एकाकार झाले. अशा प्रकारे पुरुष प्रकृतीपासून भिन्न वेगळे आणखी काहीही बघत नाही. ते पुरुष प्रकृती हेच अनादी तत्व आहे. त्या पुरुष प्रकृतीनेच अनेक रूपे धारण केलेली आहेत म्हणून ती अनंत रूपे वाटतात. परंतु त्या एका ब्रह्मापासूनच जे जे म्हणून अस्तित्वात आहे त्याचा विकास, विवर्त, विस्तार आणि प्रसार बघतो आहे. म्हणून ते आपल्या सर्व भक्तांना सांगत असत, आईने में दुई देखने से, अहंकार एक देखने से कुछ नहीं. अर्थात आरशामध्ये जोपर्यंत 2 रूपे दिसतात तोपर्यंत मनामध्ये अहंकार इत्यादी सर्व राहते. परंतु जेव्हा सर्व एकाकार होऊन जाते, एक किंवा अद्वैत रूप होऊन जाते, तेव्हा आणखी काहीही राहत नाही. तेव्हा दोनाच्या किंवा द्वैताच्या अनुपस्थितीमध्ये अहंकार कोणाला राहणार? जिथे 2 नाहीत तिथे प्रमाण नाही. या देहामध्ये जोपर्यंत देहभाव आहे तोपर्यंत प्रमाण आहे. आणि जेव्हा देहबोध नाही तेव्हा 2 नाही, प्रमाण नाही. जसे चांदी हा एक धातू आहे, या धातूचा गुण ज्या ज्या वस्तूत आहे ती वस्तू चांदीच आहे. पण जेव्हा या 2 गोष्टी, वस्तू आणि गुण ज्याच्यात नाहीत ते प्रमाणाच्या आवाक्यात नाहीत. तत्वाची क्रिया केल्याने जी क्रियेची परावस्था आहे ती तत्वातीत स्थान आहे. 2 असताना दुःख आहे, परंतु जर दुःखातीत राहायची इच्छा असेल तर नेहमी द्वंद्वातीत क्रियेच्या परावस्थेत राहावे लागेल. 2 आहेत तोपर्यंत द्वंद्वांची निर्मिती होते आणि ब्रह्म द्वंद्वातीत आहे. म्हणूनच ब्रह्माचे प्रमाण नाही, त्याची तुलना होऊ शकत नाही. क्रिया केल्याने जी सारी रूपे दिसतात ती सर्व काय आहेत, ती कुठून येतात, अशी कोणत्या रूपात दिसतात, या सर्व प्रश्नांमुळे, चिंतनामुळे मनात द्वेष उत्पन्न होतो आणि ते पाहण्याची इच्छा उत्पन्न होते. सर्व दिसणाऱ्या वस्तू नाशवंत आहेत. सर्व अवयव किंवा अंग उपांगामध्ये जे अणुस्वरूप ब्रह्म आहे त्याच्याही पलीकडे क्रियाची परावस्था आहे, तेच तत्त्वज्ञान आहे. वर वर्णन केलेल्या सर्व रूपांना पाहिल्यानंतर मनामध्ये नाना प्रकारचे प्रश्न उत्पन्न होतात. हे सर्व बरोबर आहे का भ्रम आहे? हा प्रश्न उत्पन्न झाल्याबरोबर त्याच्या स्वरूपाचा निर्णय करण्याच्या उद्देशाने द्वेष उत्पन्न झाला. त्यात पण ब्रह्म नाही. शेवटी तर्कवितर्क केल्यावर हे ठरले की हे सर्व चंचल मनाचे काम आहे. स्थिर मन हेच ब्रह्म आहे आणि या समस्त रूपाबाबत इतका सूक्ष्मतर आभास मिळाला होता तो अनुभव सापेक्ष नाही. अशा प्रकारचा निर्णय हे द्वेषाचे काम आहे. परंतु द्वेषामध्ये पण ब्रह्म नाही, कारण की ब्रह्म तत्वातीत आहे. क्रियेच्या परावस्थेत जेव्हा मी नाही तेव्हा 2 नाहीत आणि 2 नसल्यामुळे द्वेष, हिंसा, तर्क इत्यादी काहीच नाही. अशा स्थितीत नेहमी राहिल्यावर तत्त्वज्ञान होते आणि नाना प्रकारचे तर्कवितर्क, वादविवादाच्या पलीकडे शून्य तत्व आहे. हे शून्य तत्वच ब्रह्म आहे, कारण की ब्रह्म तत्वातीत आहे. जिथे 2 आहेत तिथे प्रमाणाची आवश्यकता आहे, परंतु क्रियेची परावस्था प्रमाणाच्या पलीकडे आहे, कारण तिथे 2 अशी स्थिती नाही. म्हणून प्रमाण पण नाही. तर मग काय आहे? त्या एकात असणे किंवा नसणे दोन्ही एक समान आहे. कारण जो एक म्हणेल तोच एक झाला. तर मग एक असणे किंवा नसणे दोन्हीही एक समान आहे. म्हणूनच ब्रह्म प्रमाणातीत आहे, प्रमाणाच्या पलीकडचे आहे. ब्रह्माचे प्रमाण ब्रह्मच आहे. प्रमाण 4 प्रकारांनी बघता येते: प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द. जसे डोळ्यांनी पाहण्याचे कार्य होते, परंतु डोळे तर प्रेताला पण आहेत. मग त्याला का पाहता येत नाही? डोळ्याच्या माध्यमाने ज्या शक्तीमुळे पाहता येते ती ब्रह्मशक्ती किंवा ब्रह्मतेज आहे.
आणि समस्त तेजाचा आधार ब्रह्म आहे. क्रियेच्या परावस्थेत कोणते तेज नाही, तरी पण तेज आहे. क्रिया केल्यानंतर क्रियेची परावस्था उत्पन्न होते. उत म्हणजे वर, वरती. पन्न म्हणजे स्थिती. त्यावेळी प्राणवायू स्थिर होऊन ब्रह्मात मिळाल्याने क्रियेची परावस्था उत्पन्न होते. अर्थातच जी क्रियेची परावस्था आधी नव्हती ती उत्पन्न झाली, याला ज्ञान म्हणतात आणि स्वयंबोधाचे रूप आहे. तर मग या ब्रह्माची उपमा काय आहे? वस्तुतः याला साध्य, साधना आणि साधर्म्य याच्या सहाय्याने समजले जाऊ शकते. साधनेच्या सहाय्याने साध्य वस्तूला प्राप्त करता येते. अर्थात क्रिया आणि साधर्म्य क्रियेची परावस्था आहे. क्रियेच्या परावस्थेत नसताना मन दुसरीकडे जाते. दुसरीकडे मन जाण्याने लक्ष्याचे रूप स्थिर होते आणि त्यामुळे कष्ट होतात. दुसरीकडे मन जाणे हे पृथ्वीचे काम आहे. म्हणून क्रियेच्या परावस्थेत न राहणे हाच दोष आहे. प्रवृत्तीत राहण्यानेच जन्म होतो. कारण की क्रियेच्या परावस्थेत न राहण्याने मनामध्ये ज्या अनेक इच्छा उभारी धरतात, उत्पन्न होतात, त्याच्यानुसार नाना प्रकारची कर्मे होतात आणि त्या कर्मफलाच्या निमित्ताने जन्म होतो. म्हणून क्रियेच्या परावस्थेत राहण्याने मात्र इच्छा नाही, आणि इच्छा नाही तर कर्म किंवा प्रवृत्ती नाही, आणि मग जन्म पण नाही. म्हणून जन्म मृत्यू प्रवाह जर थांबवायचा असेल तर तर्कवितर्क करण्यात वेळ वाया न घालवता क्रिया करणे, याचेच नाव साधना आहे. या साधनेच्या नंतर तेज, महातेज अर्थात ब्रह्मतेज, जे तेज नाही पण तेज आहे, या अवस्थेत राहण्यालाच पंचतपा म्हणतात. चारी दिशांनी अग्नी आणि वर सूर्य या पंचतपा किंवा उत्तापाच्या मध्ये जे तपस्या करतात त्यांनाच पंचतपा ही संज्ञा आहे. वर्तमानच जर अस्तित्वात नसेल तर भूत आणि भविष्य यांचेही अस्तित्व असणार नाही. म्हणून भूत आणि भविष्यासाठी वर्तमानाची आवश्यकता आहे. वर्तमानाच्या अस्तित्वाशिवाय प्रत्यक्ष किंवा इंद्रिय ग्राह्य याची जाणीव होऊ शकत नाही. ते प्रत्यक्ष आहे म्हणून वर्तमान आहे. वर्तमान हे कालसापेक्ष आहे. म्हणून वर्तमान काळ नसेल तर काहीही इंद्रिय गोचर असणार नाही, आणि प्रत्यक्ष नसेल तर भूत, वर्तमान आणि भविष्यकाळ असणार नाही. क्रियेच्या परावस्थेत भूत, भविष्य, वर्तमान काळ नाही, म्हणून प्रत्यक्ष पण नाही. ही जी क्रियेची परावस्था आहे ती क्रिया सापेक्ष आहे, आणि हाच अग्निहोत्र यज्ञ आहे, हीच स्तुती आहे. क्रिया करण्यामध्ये जर कोणाला स्वारस्य वाटत नसेल तर त्याला समजावून सांगणे, उत्साह वाढेल असे बोलणे, क्रिया करण्यास उद्युक्त करणे यालाच स्तुती म्हणतात. अर्थातच क्रिया करण्याने चांगलेच होते, कल्याण होते, आणि अनेकांना उत्तम गती प्राप्त झालेली आहे आणि त्यांचे कल्याण झाले आहे हे समजावून सांगायला हवे. आणि जे क्रियेची दीक्षा घेऊन पण क्रिया करत नाहीत त्यांची निंदा केली पाहिजे. क्रिया करण्याने चांगलेच होते, कल्याण होते हे दृष्टांत देऊन वारंवार समजावून सांगितले पाहिजे. जसे कोणत्या औषधाने कोणता रोग बरा होतो हे आयुर्वेदात लिहिलेले आहे, तर रोग झाल्यावर त्याप्रमाणे दिलेल्या औषधाच्या सेवनाने जर रोग बरा झाला तर तेव्हा असे समजले पाहिजे की हे प्रामाणिक आहे. त्याचप्रमाणे मनाच्या शांतीसाठी जी क्रिया आहे ती प्रामाणिक आहे. ज्याप्रमाणे रोग झाल्यावर जर योग्य वेळी औषधाचा उपचार केला नाही तर रोग बरा होत नाही, त्याचप्रमाणे गुरुकडून मनाच्या शांती किंवा त्राणासाठी उपयुक्त उपाय जर प्राप्त करून घेतला नाही तर मनाचा त्राण किंवा शांती होत नाही. मनाच्या त्राण अवस्थेचे नावच मंत्र आहे. ज्यांना ही अवस्था प्राप्त झाली आहे त्यांना आप्त किंवा अभ्रांत म्हणतात. अशाच आप्त व्यक्ती दुसऱ्याचे दुःख पाहून दयार्द्र होऊन क्रियेचा उपदेश देतात. सम्यक रूपाने मनाचे दान केल्यावर क्रियेची परावस्था प्राप्त होते, हे संप्रदान आहे. आणि उत्कृष्ट रूपाने जर मनाचे दान करणे शक्य झाले तर ती संधी न सोडता दान करून त्या स्थितीत सर्वदा टिकू राहू शकल्यास ती अवस्था नित्याची होऊन जाते. क्रियेच्या परावस्थेत जी धुंद नशा असते ती परावस्थेतून बाहेर आल्यावर थोड्या कमी प्रमाणात राहते. त्याला क्रियेच्या परावस्थेची परावस्था म्हटले आहे. योगी ह्या परावस्थेत राहून आपले नैमित्तिक व्यवहार करतात. म्हणून असे कर्म करूनही ते कोणतेही कर्म करत नाहीत, म्हणजेच त्यांच्याकडून कोणतेही कर्म होत नाही. परंतु क्रियेची नुसती दीक्षा घेऊन क्रियेची परावस्था प्राप्त होत नाही. त्यासाठी क्रियेचा दीर्घ अभ्यास अनिवार्य आहे. म्हणून क्रिया मिळण्यानेच क्रियेची परावस्था प्राप्त होत नाही, तर त्यासाठी प्रदीर्घ अभ्यासाची आवश्यकता आहे.
जेव्हा जेव्हा क्रिया केली जाते तेव्हा तेव्हा क्रियेची परावस्था प्राप्त होते, समाधी लागते. तेव्हा क्रियेचा अभ्यास हे परावस्थेचे कारण किंवा हेतू आहे. त्याला दुसरा कोणताही पर्याय किंवा उपाय नाही. क्रियेची परावस्था म्हणजे समाधी ही अतींद्रिय आहे. या अवस्थेत कोणत्या अवस्थेत होतो, कशा प्रकारे सुखात होतो याचा निर्णय होऊ शकत नाही, कारण निर्णय घेणारे मनाचेच तेव्हा अस्तित्व नसते. परावस्था ही सर्व प्रकारे तत्वातीत, गुणातीत आणि सत्वातीत आहे. त्याला स्पर्श करता येत नसल्याने त्याचे नित्यत्व शब्दात व्यक्त करता येत नाही आणि व्यक्त करण्याचा दुसरा कोणता उपाय नाही. जेव्हा व्यक्तीमध्ये विशेष गुण असतात तेव्हा तिला मूर्ती म्हणतात. कृष्णामध्ये विशेष गुण असल्यामुळे आपण कृष्णाच्या मूर्तीची पूजा करतो. पण त्या मूर्तीमध्ये विशेष गुण तर सोडाच, पण साधे सत्व, रज किंवा तमगुणही नाहीत. विशेष गुण अर्थात अनंत गुण संपन्न असा जो नारायण उत्तम पुरुष आहे, ज्याची मूर्ती तुमच्या आमच्या सर्वांच्या आत आहे, त्याला जाणणे म्हणजे सत्यनारायण, नाहीतर मिथ्यानारायण याचाच बोध होणार. आत्म्याचे निमित्त बुद्धी नाही. बुद्धीचा विषय चंचल मनामुळे आहे. स्थिर मनामध्ये कसलाही भाव नाही, कारण ब्रह्म एकभावाने सर्वव्यापी आहे, अपरिवर्तनशील आहे. मन, आत्मा हा फक्त नावाचा फरक आहे. मन जेव्हा आत्म्यात असते तेव्हा आत्मा आहे आणि तत्वात असते तेव्हा मन आहे. सर्व इंद्रिये मनाला वश आहेत आणि आत्मा परमात्म्याला वश आहे. एक ब्रह्मच सर्व काही बनत आहे. पूर्वजन्माच्या सवयीमुळे ह्या जन्मात हर्ष, भय, शोक, क्रोध इत्यादी होतात. पूर्वजन्मात जे सत्वगुणाचे कार्य करत होते ते ह्या जन्मात आणि नंतरच्या जन्मात पण सत्वगुणाचेच कार्य करत राहणार. पूर्वजन्मी जे सत्वगुणात होते ते ह्या जन्मात बालपणापासून धार्मिक किंवा धर्मपारायण राहणार. जे तमोगुणात होते ते स्वभावतःच हिंसक, मंदगती किंवा नीच मनोवृत्तीचे राहणार. बालपणापासून ही सारी लक्षणे दिसून येतात. जसे एखाद्या बेडकाला बघितल्यावर कोणाला किळस वाटेल, तर कोणी त्याला पकडेल, तर कोणी त्याला दगड मारेल. पुत्रनिधनाच्या शोकाने कोणी अत्यंत व्याकुळ होईल, तर कोणाला जरासुद्धा दुःख होणार नाही. परंतु सर्व जन्मानुसार वाटणाऱ्या हर्ष, विषाद, भय, शोक, क्रोध इत्यादीशी आत्म्याचा काहीही संबंध नाही. ह्या साऱ्या मनाच्या इच्छा आहेत आणि जो इच्छारहित आहे त्याचा जन्म नाही. आत्मा जर इच्छारहित आहे तर त्याचा जन्म कसा शक्य आहे? परंतु आत्म्याच्या गुणविशिष्ट होण्यानेच जन्म होतो. गुणरहित वृक्ष जसा सुकून जातो तसा आत्मा निर्गुण झाल्यावर ब्रह्मात लय होऊन जातो. ब्रह्म अनंत आहे आणि ब्रह्मापासूनच सर्व काही आहे. म्हणून ब्रह्माची क्षमता अनंत आहे. जे ब्रह्मज्ञ आहेत त्यांच्या क्षमतेला पण सीमा नाही, ती पण अनंत आहे. ब्रह्माणूंच्या सन्निकर्षणापासून तिन्ही लोकांची रचना झाली आहे. म्हणून ब्रह्मज्ञ ब्रह्माणूमध्ये तीनही लोक पाहू शकतात. परंतु स्थिरत्वातील असलेल्या फरकामुळे आणि मनाच्या किंवा गुणाच्या जवळ असल्यामुळे अवस्थाभेदाने वेगवेगळे दिसून येतात. जसे मूलाधारात जगदात्री, सरस्वती, गणेश आणि ब्रह्मा, तसे स्वाधिष्ठानात राधाकृष्ण इत्यादी हे बघणे हा पण भूतपदार्थाचा धर्म आहे. परंतु क्रियेच्या परावस्थेत काहीही दिसत नाही. असं न दिसणे हाच जो धर्म आहे, तर मग दिसते ते का? ब्रह्माणूच्या ज्या विभागात जो प्रकार व्यक्त होतो तोच दिसतो, कारण ब्रह्माणूच्या प्रत्येक अणूमध्ये तिन्ही लोकांची स्थिती आहे. ती सूक्ष्म रूपाने प्रत्येक भूतामध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रतिक्रियेमुळे वेगवेगळी दिसते. त्यामुळे ते बघणे हा पण भौतिक धर्म आहे. कूटस्थाची महत् ज्योती इतर पार्थिव ज्योतींना झाकून टाकते. त्यामुळे दिवसा जसा उल्कापात दिसत नाही त्याचप्रमाणे इतर पार्थिव ज्योतीचा प्रकाश दिसत नाही. परंतु ब्रह्मज्योती विशिष्ट देव आणि योगीगण यांना त्यांच्या कूटस्थ म्हणजे आत योनिमुद्रेमध्ये बघू शकणे शक्य आहे. जेव्हा ब्रह्मतेज विशिष्ट व्हाल अथवा स्वतःला ब्रह्मात स्थित करू शकाल तेव्हा सर्व काही दिसू लागेल. कारण की ब्रह्माणूच्या एकांशात सर्व जगत स्थित आहे, ज्याचा संकेत गीतेमध्ये स्पष्टपणे दिलेला आहे. एकांशेन स्थितो जगत. त्यानंतर अधिक प्रमाणात प्राणकर्म तसेच ओंकार क्रिया करता करता जेव्हा समान तेज विशिष्ट स्थिती होते तेव्हा लहान मोठ्याचा अभाव आणि भौतिक धर्माच्या पलीकडची स्थिती होण्याने काहीही कशाचेही आवरण होऊ शकत नाही. योग्यांना जेव्हा अशा प्रकारची तेजो विशिष्ट आणि आधरणहीन स्थिती प्राप्त होते तेव्हा कुठलाही प्रयास न करता त्यांना सर्व काही दिसते.
हे ब्रह्मतेज सर्वत्र विद्यमान असूनही असमान असताना अप्रकाशित आहे, तर समान होताच प्रकाशित किंवा व्यक्त आहे. ब्रह्मज्योतीने प्रकाशित असल्याकारणाने आतील सर्व मूर्ती अंतर्दृष्टीने बघता येतात. आता ब्रह्मज्योतीमध्ये प्रवेश केल्यावर किंवा त्यात लय प्राप्त केल्यावर दर्शन, श्रवण इत्यादी गोष्टी पण लय पावतात, जसे पाण्यात विरघळलेले मीठ. त्यावेळी आत्तापर्यंत असलेले अज्ञान पण नाहीसे झाल्याने कूटस्थ दर्शन पण होत नाही. क्रिया करून स्थिर होणे ही बुद्धी आणि त्या अवस्थेमध्ये कायम स्थिरावणे हे अधिष्ठान, आणि स्थिर झाल्यावर सूक्ष्म रूपाने कुठेही जाता येते आणि कुठलीही सूक्ष्मात सूक्ष्म हालचाल लगेच समजते. आणि जेव्हा क्रियेची परावस्था शून्य ब्रह्म, तेव्हा काहीही नाही. त्याच्या विपरीत स्थितीत दर्शन श्रवण शक्य आहे, परंतु हे दर्शन आणि श्रवण पण अनित्य आहे आणि या दोन गोष्टी एकाच वेळी होऊ शकत नसल्याने अनित्य आहेत. म्हणून जेव्हा ब्रह्मामध्ये स्थिती होऊ शकत नाही, म्हणजेच मनाचा इतरत्र वावर असतो, तेव्हा त्याला गृहस्थ, संन्यासी, ब्राह्मण, क्षत्रिय इत्यादी उपाधींनी संबोधले जाते. आत्मा आणि मन दोन्ही एकच आहेत. क्रियाच्या परावस्थेमध्ये आत्मा निर्लिप्त आहे आणि तोच जेव्हा सुखदुःखांना मानतो तेव्हा मन आहे. उत्पत्ती हे विभूचे काम आहे, मनाचे नाही. का? कारण चंचल मन जेव्हा स्थिर होऊन विभू होते तेव्हा दोघांनाही बघण्यास ते सक्षम असते. मनाची गती जोपर्यंत बाहेर आहे तोपर्यंत ते चंचल आहे, आणि जेव्हा स्थिर होऊन मनात प्रवेश करते तेव्हा विभू अर्थात ब्रह्म आहे. ब्रह्मामध्ये संयोग आणि त्याचवेळी ज्ञानाची उत्पत्ती होते. हे ज्ञान क्रियेच्या परावस्थेत होते. मन चंचल असताना होत नाही. मनाची स्थिरता हीच बुद्धी आहे, कारण त्यावेळी बघणे न बघणे, जाणणे न जाणणे काहीच असत नाही, म्हणून विरोध नाही. आणि विरोधाची स्थिती नसल्याने तेव्हा सर्व काही नित्य असल्याने बुद्धी देखील नित्य आहे. म्हणून क्रियेची परावस्था अर्थात इच्छारहित होणे हेच ज्ञान आहे. ही अवस्था किंवा ज्ञान फक्त आत्मक्रियेद्वाराच संभवते. ज्या साधनाने किंवा उपायाने ज्ञान मिळते त्या साधनेला परिपूर्णपणे करणे याला पण ज्ञान म्हणतात. हे ज्ञान क्रियेच्या परावस्थेत होते. ती स्थिती प्राप्त करण्याचे साधन क्रिया आहे. योग्य प्रकारे म्हणजेच उत्तम प्रकारे क्रिया केल्यानंतर ज्ञान प्राप्त होते, अर्थात क्रियेच्या परावस्थेची माहिती होते. ही क्रिया सम्यक रूपाने करणे हे आत्म्याचे काम आहे, कारण आत्म्याच्या अनुपस्थितीत हे काम कोण करू शकेल? आत्म्याकडून संस्कार झाल्यावर मन आत्म्याच्या जवळ जाते, तेव्हा क्रिया करण्याची इच्छा जागृत होते आणि क्रिया करता करता मन आणि आत्मा एकात्म होतात, एकमेकात मिसळून जातात आणि त्या स्थितीत स्मरण होते. एखाद्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर आपल्याला कुठेतरी जायचे आहे याची आठवण येते, कारण हा विचार आधी आपल्या मनात येऊन गेलेला असतो आणि आपण लगेच तिकडे जाण्याच्या तयारीला लागतो. अशाच तऱ्हेने पूर्वजन्माच्या स्मृती पण जागृत होतात. ह्या जन्मात जेव्हा आत्मा आणि मन एकरूप होतात तेव्हा पूर्वजन्माच्या घटना मनात उभारून येतात आणि मन त्यानुसार कार्य करू लागते. आत्म्याचं गुण मन आहे, म्हणून दोन्ही एकच आहेत. मन स्थिर होऊन जेव्हा आत्म्यात उतरते तेव्हा क्रियेची परावस्था होते, तेव्हा मन आणि आत्मा यांची एकाच वेळी उत्पत्ती होत नाही, कारण हे दोन नाहीत. जसे दूध आणि दही याची एकच स्थिती आहे हे जाणणारा कोणी नाही. शरीर, मन आणि आत्मा यांचा संयोग हे जीवन आहे. आत्मा आणि मन यांच्या संयोगाने कर्माश्रित राहून जीवनात अनुभव प्राप्त होतो आणि हेच जीवन पण क्रियेद्वारा क्रियेच्या परावस्थेत प्राप्त करण्यास सक्षम आहे. मन बाहेरच्या वस्तूविषयांचा, गोष्टींचा इंद्रियाद्वारा अनुभव करते आणि मनावर त्याचा संस्कार होतो, पण यामध्ये आत्म्याचा सहभाग नसतो, कारण आत्मा निर्लिप्त आहे. म्हणून आत्म्याच्या निर्लिप्तपणामुळे ऐकणे, बघणे इत्यादी गोष्टी करणे हे मनाचे काम आहे. या समस्त शरीराचे आणि मनाचे बहिर्ज्ञान हे या संस्कारांमुळे होत असते. शरीर हे भोग भोगण्याचे माध्यम आहे, त्यामुळे सुख दुःख या सर्वांची अनुभूती हे शरीर आणि मन करत असते. स्मरण करताच मनासमोर दृश्य उभे राहीलच असे नाही, आणि जे दिसते ते फक्त मनामुळेच असे पण नाही, तर आत्म्याचा मनाशी होणाऱ्या संयोगामुळे हे घडते. म्हणून ब्रह्माला जाणणे हे मनाचे कार्य नाही, तर आवरण दूर झाल्यावरच हे जाणणे शक्य आहे. मन आत्म्याजवळ गेल्यामुळे स्मृती होते, जे पूर्वसंस्कारांवर अवलंबून आहे. अर्थात मनाचा आत्म्यात प्रवेश झाल्यानंतर खूप प्रयत्न केल्यानंतर हळूहळू एक एक गोष्टी आठवू लागतात.
दुधाची आठवण येतात जसे त्याचा वास किंवा स्वाद याची लगेच जाणीव होत नाही. या दोन गोष्टी एकाच वेळी होत नाही, त्यात अंतर असते. पण जर सर्व वस्तू त्याच्या सर्व गुणांसह एकाच वेळी दिसू शकतील तर ती आठवण पण तत्क्षणी होईल. मग अधिक आत्मकर्म करता करता जेव्हा सर्व काही संपूर्णपणे दिसत असल्यामुळे एकाच वेळी एक आधी उत्पन्न आणि एक नंतर उत्पन्न असे काही असत नाही. अर्थात एकाच वेळी आत्म्याची प्रवृत्ती आणि निवृत्ती, तसेच एकाच वेळी उत्पत्ती आणि अनुपत्ती असे काही नाही. कारण ब्रह्म सर्वव्यापी आहे. ब्रह्माच्या एका अणूत पंचतत्वे वर्तमान आहेत. ब्रह्मापासून दूर राहण्याचे नाव दुःख आहे. ज्याला कसल्याही प्राप्तीची इच्छा नाही त्याला सुखदुःख नाही, कारण सुखदुःख हा मनाचा व्यापार आहे. आत्मा सर्वव्यापी आहे आणि अनंत जीवाच्या रूपाने वर्तमान आहे. अनंत जीवाच्या रूपाने जीवस्वरूप शिव म्हणजे आत्मा सर्व विश्वात व्याप्त आहे, म्हणून तर त्याला विश्वेश्वर म्हणतात. चेतन अचेतन सर्व पदार्थांमध्ये ब्रह्मरूपाने स्थित आहे. सर्व पदार्थांची रचना पंचतत्वापासून झालेली असून सर्व तत्वात जीव वर्तमान आहे. दिसणाऱ्या सर्व निर्जीव पदार्थामध्ये असलेला जीव फक्त योगीच पाहू शकतात. म्हणूनच ज्यांना युक्ततम अवस्था प्राप्त आहे अथवा ज्यांचे कोणतेच कर्म बाकी उरलेले नाही असे योगी ध्यान करत नाहीत, कारण त्यांचे ध्यान धाता आणि ध्येय सर्व काही एक झालेले आहे. ते सर्वत्र ब्रह्माचे दर्शन करतात. इंद्रियगोचर नसलेली गोष्टही त्यांना ज्ञानाने जाणणे अजिबात अवघड नाही, त्यात त्यांना कसलीही अडचण नाही. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.